तर आजपासून आपण बाप्पाचं डेकोरेशनला स्टार्ट करणार आहे. हे वस्तू मी आणल्यात डेकोरेशनसाठी. मी इथं लावलेत पूर्ण पिंक आणि व्हाईटचे. आणि डेकोरेशन इट्स नॉट अ जोक. हे काही सोपं काम नाहीये. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजपासून आपण बाप्पाचं डेकोरेशनला स्टार्ट करणार आहे आणि हा आहे माझा फर्स्ट पार्ट डेकोरेशनचा. आणि अगदी खूप दिवस नाही राहिले आपल्या बाप्पाचं आगमन व्हायला, 4 to 5 days राहिलेत. सो मी आता लवकर स्टार्ट करतोय डेकोरेशन करायला, कारण की अगदी ऐन टायमिंगला कोणतीही गोष्ट राहू नये आणि परफेक्ट डेकोरेशन व्हावं माझं. तर आता मी तुम्हाला सगळ्या मटेरियल जे जे घेतलंय ते तुम्हाला सगळं दाखवतो मी, आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करूयात. आणि ही स्पेस आहे, ह्या स्पेसमध्ये आम्ही आपल्याला बाप्पाचं डेकोरेशन करायचं. तर हा टेबल मी यूज करणार आहे. तर हा टेबल ओपन वगैरे करायचा आहे. त्याच्यानंतर ही आम्ही अशी बेडशीट आणली आहे टाकायला. सो आपण ही टाकूयात त्याच्यावर, कारण की थोडे असे फ्लावर्स आहेत त्याच्यावर. तर ही आपण टाकणार आहे फर्स्ट. त्याच्यानंतर मी करणारे मंडप टाईप करणारे डेकोरेशन. तर मागच्या वर्षी सुद्धा मी तसंच केलं होतं, पूर्ण फ्लावर्स लावले होते, पण यावेळेस मी पूर्ण पडदे वगैरे लावणार आहे. सो तसं तुम्हाला मी व्लॉगमध्ये शेअर करेनच. आणि मी असे हे पाईप्स आणलेत. तर हे पाईप्समध्ये मी पूर्ण डेकोरेशन करणार आहे. आणि हे पाईप व्हाईट होते, ऍक्च्युली मी घेतले तेव्हा व्हाईट होते. त्याच्यानंतर मी हा गोल्डन कलर दिलाय त्याला, कारण की व्हाईट खूप असं ऑड दिसतं आणि गोल्डन कलर त्याला सूट होतो. त्याच्यामुळे हा गोल्डन कलर मी दिलाय त्याला. आपला स्प्रे भेटतो ना शॉपमध्ये, त्या स्प्रे इथं मी तो मारलाय आणि पूर्ण गोल्डन करून ठेवले ते सगळे बांबू. असे मी आहेत माझ्याकडे हे पूर्ण प्लास्टिकचे पाईप. तर आपण हे यूज करून आपण करणार आहे. सो आता आपण हा टेबल ओपन करू आणि स्टार्ट करूया डेकोरेशनला. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. सो आपण स्टार्ट करूयात. हा आपला टेबल आहे. आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं तर मी हे मिस्टर DIY मधनं हे लॉक्स पण आणलेत, कारण की हे पण खूप युजफुल होतात. कारण की ह्याने पूर्ण टाईट बसतं सगळं, जी काही वस्तू आपल्याला लावायची आहे ती. जरी ते पाईपचे एल्बो वगैरे असले तर ते पूर्ण फिट केले की त्याच्यावर हे आपण लावू शकतो. तर हे पण तुम्हाला दाखवायचं होतं. आणि जसं पुढं व्लॉग होईल तसं तुमच्यावर मी शेअर करेन की अजून काय काय वस्तू मी आणल्यात डेकोरेशनसाठी. सो चलो आता आपण टेबलला चादर काढून घेऊयात. तर गाईज इथं मी चादर इथपर्यंत टाकली आहे, कारण की पुढं मम्मी हेल्प करणार आहे मला हे लावायला. कारण की हे एवढं मला लावता येणार नाही जे परफेक्ट, जे मम्मी परफेक्ट लावून ते मला लावता येणार नाही परफेक्ट. तर आता मम्मी मला हेल्प करेन. तर गाईज इथं मम्मी पडदा पहिला हे करून घेते, प्रेस करून घेते, कारण की पूर्ण चुन्या पडल्या त्याच्यावर आणि ते खूप दिसायला पण चांगला नाही दिसणार. त्याच्यामुळे पूर्ण इस्त्री करून आपल्याला हे पडदे लावायचे वरती मंडपला. सो आता बघू, इस्त्री झाली की दाखवतो तुम्हाला.
झालाय. हा मी असं स्ट्रक्चर तयार केलंय. तर गाईज आता हे आपल्याला सॅटनचं कापड त्याला जोडायचंय. आम्ही हे सॅटनचं कापड घेतलं होतं आणि त्याला हे पूर्ण आम्ही स्टिचेस लावून घेतलेत आणि आता हे बांबू मध्ये मी घालतो.
तर गाईज आपलं अर्धा डेकोरेशन झालंय आणि अर्धा आता चालू आहे. तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला हे आय थिंक सो बघायला भेटेन. तर आता ते पूर्ण मी 2 माळ एकत्र केलेत आणि वरती लावले, तुम्ही आता बघितलंच. तर मी हे 2 माळ सुद्धा आता एकत्र करणार आहे आणि लावणार आहे. आणि डेकोरेशन इट्स नॉट अ जोक. हे काही सोपं काम नाही आहे डेकोरेशन करायला. ह्याला खूप सारं एफर्ट्स लागतात, तेव्हा खूप छान त्याचा आउटपुट येतो. खरं यार, आता मला खूप वेळ लागला डेकोरेशन करायला. आणि तुम्ही प्लीज हे आदल्या दिवशी नका स्टार्ट करू, कारण की हे तेवढ्या टाईममध्ये कंप्लीट नाही होणार. फायनली गाईज आपलं हे झालंय. आणि हे आतमध्ये मी इथं लावलेत पूर्ण पिंक आणि व्हाईटचे कॉम्बिनेशनमध्ये. हे ग्रेप्स फ्लावर्स टाईप आहे. सो असं काय आपलं दिसतंय वरचं टॉप.